रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत जसे बाजारात गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत कोबी मंचुरियन, ज्याला काही लोक व्हेज मंचुरियन असेही बोलतात। ही मंचुरियन करायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते। तर चला बनवायला आपण स्टार्ट करूया। या ठिकाणी मी 1 किलो कोबी घेतलेला आहे। 1 किलो कोबीचे मंचुरियन अचूक प्रमाणात कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर या कोबूचे मी 4 पार्ट करून घेतलेले आहेत। तर याला तुम्ही चॉपरने देखील बारीक करू शकता, पण या ठिकाणी मी एक खिसणी घेतलेली आहे, तिची जी मीडियम बाजू आहे तिने मी हा कोबू बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की आपला कोबी किती छान प्रकारे बारीक झालेला आहे। अशाच प्रकारे सगळ्या कोबूला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, झाला कोबी बारीक खिसून। तर याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून याला आपण तसंच ठेवून देऊया 15 मिनिटासाठी। 15 मिनिटासाठी कोबी बाजूला ठेवून या ठिकाणी आपण बाकीचे साहित्य पाहूया की काय काय लागणार आहे। तर मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत। एका वाटीमध्ये 6 चमचे मैदा आणि एका वाटीमध्ये 6 चमचे कॉर्नफ्लोअर असंही मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी चवीसाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, फूड कलर घेतलेला आहे, कलरसाठी 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। 15 मिनिटानंतर आपला जो कोबो आहे त्याच्यात तुम्ही पाहू शकता की किती पाणी निघत आहे। हे सर्व पाणी चांगलं पिळून कोबी आपल्याला एका मोठ्या पाळ्यामध्ये टाकायचं आहे। तर याच्यामध्ये मी आता जी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, ती याच्यामध्ये मिक्स करते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे साहित्य आहे ते टाकणार आहोत। तर मी काय करते, लाल मिर्च पावडर आधी टाकून घेते। जर तुम्ही तिखट खात नसाल तर कलरसाठी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरचा पण वापर करू शकता। तर या ठिकाणी मीठ, हिरवी मिरची आणि फूड कलर या ठिकाणी मी लाल कलर यूज केलेला आहे, जेणेकरून आपल्या मंचुरियनला छान कलर यावा। जर तुम्हाला कलर यूज करायचा नसेल तर तुम्ही नका करू, त्याच्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर करा। हे सगळं टाकल्यानंतर साहित्य आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। तर हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर याला कलर बघा किती छान आलेला आहे। याची अजून टेस्ट वाढावी म्हणून याच्यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस टाकणार आहे। सोया सॉस टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअर ऍड करणार आहोत। तर स्टार्टिंगला मी 4 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये ऍड करते। आपण हे एकदम ऍड करायचं नाही, थोडं थोडं सेम प्रमाणात ऍड करून याला चांगलं मिक्स करायचं आहे। तर या ठिकाणी मी टोटल 12 चमचे मैदा आणि 12 चमचे कॉर्नफ्लोअर असा यूज केलेला आहे आणि टेस्टनुसार मी मीठ पण टाकलेलं आहे। तुम्ही एकदा चेक करून घ्या मीठ आणि मग त्यानुसार याच्यामध्ये मीठ ऍड करा। आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर याच्या तुम्ही 5 बोटांनी थोडेसे गोळे करून बघा की मस्तपैकी ते सुटतात की नाही। तर या ठिकाणी पीठ मळताना आपण पाण्याचा थोडा पण वापर केलेला नाही। तुम्हाला जर वाटत असेल की हे पीठ खूप घट्ट झालेलं असेल तर याची कन्सिस्टन्सी माझ्या मते तर एकदम बरोबर आहे, कारण की आपण कोबीमधलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं होतं। जर हे पीठ जास्त पातळ केलं तर ते तेलामध्ये टाकल्यानंतर ते खूप तेल पितं, त्यामुळे मी तर याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवलेली आहे। हे एकदम अचूक प्रमाण आहे, त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। मंचुरियन बनवताना जर तुम्हाला पीठ कमी वाटत असेल त्याचं पीठ मळताना, तर मैदा आणि कॉर्नफ्लोअर याची मात्रा सेम ठेवा, कमी जास्त करू नका। कुठलेही तळायचे पदार्थ असले तर मी लोखंडाच्या कढईचाच वापर करते। तर या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून आता तेल गरम व्हायची वाट बघते। त्याच्यात मी थोडासा पिठाचा गोळा टाकून बघते की आपलं तेल तापलंय का नाही, तर तो पिठाचा गोळा आहे तो खाली कढईला चिटकून बसला। आता थोड्या वेळानंतर आपलं तेल मस्तपैकी तापलेलं आहे। तर याच्यामध्ये मी 5 बोटांनीच ही भजी सोडणार आहे, त्याला गोल वगैरे काही मी करणार नाही। असे 5 बोटांनी जर भजी सोडली तर ते दिसायला पण खूप छान दिसतात, स्ट्रीट स्टाईल फील पण देतात आणि क्रिस्पी कुरकुरीत एकदम होतात। आता ही भजी टाकल्यानंतर तेलामध्ये ते स्टार्टिंगला थोडीशी चिटकून बसतात, तर असंच तुम्हाला उलताना त्याला थोडंसं ढिल्लं करायचं आहे वेगळं, मग ते मस्तपैकी वेगळे होतात। आता हे भजी तुम्हाला छानपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता ही भजी तळताना याला सतत हलवत राहावा, जेणेकरून ही भजी छानपैकी सगळ्या बाजूनी तळून निघतील, जेणेकरून ती आतमधून पिठाळ लागणार नाहीत।
आता ही भजी बघू शकता की तुम्ही मस्तपैकी मी तळून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या पिठाचे पण भजे तयार करून घेऊया. तुम्हाला आवाजावरूनच अंदाज आला असेल की आपली मंचुरियन किती क्रिस्पी झालेली आहे. आपली मंचुरियन एकदम टेस्टी स्ट्रीट स्टाईल बनलेली आहे. हिला तुम्ही शेजवान चटणी सोबत किंवा केचप सोबतही खाऊ शकता. आता मंचुरियन सर्व करण्यासाठी मी कोबीची 2 पाने घेतलेली आहेत. तिला अशी एकावर एक ठेवून मस्तपैकी आपली ही मंचुरियन मी त्याच्यामध्ये टाकून सर्व करते, कारण की हे दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला पण खूप छान फील येतो. जर या रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि पुढची रेसिपी आहे ती कोणती बघायला आवडेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मला तेही सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.